ठीक आहे. ते झाले मेन 3 फॅक्टर्स. एलिमेंटची लेंथ त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे, आधीचे जे काय प्रोजेक्ट्स असतील त्याच्यावरती. त्याच्यानंतर मग टाइप्स ऑफ अनालिसिस, कुठला अनालिसिस करताय. सिंपल स्टॅटिक अनालिसिस साठी काय लागणार नाही, क्रॅश अनालिसिस साठी सीएफडी साठी जास्त लागते. एलिमेंट्सची नोट्स तुम्हाला कमी ठेवावं लागतील. त्याच्यानंतर मग हार्डवेअर कॉन्फिगरेशन. पीसीचं कॉन्फिगरेशन तुमचं जर का चांगलं असेल तर तुम्ही तो प्रोजेक्ट इझिली वगैरे हँडल होऊ शकतो. पण जर कॉन्फिगरेशन कमी असेल तर क्रॅश वगैरे होतो. Suppose you are part of newly formed CA group. No clear guidelines are available, and there is no experienced person in the group. Okay. जर का तुम्ही आता नवीन जर का जॉईन झाला एका कंपनीमध्ये, तिथे सगळं त्यांच्याकडे डिझाईनचंच काम होतं, पार्ट डिझाईन वगैरे ते करतात. तुमच्याकडे तुम्हाला जरासं नॉलेज आहे आणि तुम्ही डायरेक्टली जर का तो प्रोजेक्ट होते सॉल्व्ह करायला गेले, ठीक, तर तुम्ही काय करा, इन द फर्स्ट टर्म ऍक्सेप्ट द डिफॉल्ट एलिमेंट. जे काय लेंथ असणार सिंपल जनरेट मेश करायचं, जे काय लेंथ येईल त्याच्यानंतर मग मेश विथ बेसिक टूल्स, रन द अनालिसिस आणि ऑब्झर्व द हाय स्ट्रेस म्हणजे कोर्सेस वगैरे अप्लाय करून टाकायचे, फिक्स सपोर्ट वगैरे जे काही बाउंड्री कंडिशन्स असतील ते तुम्हाला माहिती आहे ते द्यायचे आणि स्ट्रेसेस ऑब्झर्व करायचे. कुठे स्ट्रेसेस जास्त झाले, जिथे स्ट्रेसेस जास्त येतील तिथे काय करणार तुम्ही, रिमेश करणार. म्हणजे तिथे जरा फाईन मेशिंग वगैरे करणार. रिमेश द लोकल एरिया ऑफ हाय स्ट्रेस विथ स्मॉलर नंबर ऑफ एलिमेंट्स आणि सॉल्व. Compare the difference in the original and the new result. जे काही स्ट्रेसेस येणार आहेत पहिल्या आणि सेकंड रिझल्टमध्ये तुम्ही कम्पेअर करता. कंटिन्यू विथ द प्रोसेस अंटिल कॉन्व्हर्जन्स इज अचीव्ड. 5 to 8% डिफरन्स इन स्ट्रेन आणि मॅक्सिमम स्ट्रेस लेवल. त्याच्यामध्ये एक असा पॉईंट येईल की त्याच्यावरती जास्त पुढे पण जाणार नाही, कमी पण होणार नाही. ते काय आलं तुमचं कॉन्व्हर्जन्स मध्ये. हे असं तुम्हाला काम करायला लागेल जेव्हा तुम्ही प्रेशर वगैरे असेल. हाऊ टू स्टार्ट मेशिंग. सगळ्यात पहिला तर जेव्हा पण मेशिंग तुम्हाला स्टार्ट करायचं, ओके, पहिला मी पूर्ण जॉमेट्री अनालाइज करून घ्यायची. समजा असेंब्ली असेल, असेंब्ली नेट केली असेंब्ली ती बघायची. स्पेंड सफिशियंट अमाउंट ऑफ टाइम स्टडिंग द जॉमेट्री. Common observation is that C engineer starts meshing immediately without properly understanding the geometry and paying attention to all of the requirements and instructions followed. तो काय करतो, डायरेक्टली मेशिंग वगैरे स्टार्ट करतो. आणि तिथे त्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हा फोर्स लावायचा, फिक्स करून द्यायचा वगैरे, ते डायरेक्टली करायला. बाकीचं मेन जॉमेट्री बघत नाही. Observing the geometry several times and thinking about it from all angles, it is strongly suggested. Mental visualization of the steps is the first step in the right direction of creating a good machine. तुम्हाला आधी तुम्हाला स्वतः विज्युअलाइज करायला लागणार की आपल्याला ही आधी स्टेप करायची, त्याच्यानंतर पुढची ही स्टेप राहील, थर्ड स्टेप ही राहणार, त्यानंतर मग ते सॉल्व्ह करायचं. टाइम एस्टिमेशन. Nowadays, the trend is towards the client or boss specifying estimated time for a given job to the service provider or subordinate. आता तुम्ही आता कंपनीमध्ये काम करताय, तुमचा जो काय बॉस असेल, ओके, तर तो त्याचं डिस्कशन करायचं चालू असतं. मेन क्लायंट जो असणार आहे तुमच्या कंपनीचा जो क्लायंट असेल त्याच्यासोबत चालू असतं. मग तो टाइम सांगतो की आम्हाला हे 2 दिवसात पाहिजे की 3 दिवसात आमचं प्रोडक्शन थांबलेलं आहे, इथे आमचा फेल झाला लास्ट टाइम. मग जर का कमी टाइम असेल तुम्ही काय करणार, जास्त त्याच्यावरती अॅक्युरेसी फाईन मेशिंग करावं लागणार. जस्ट बेसिक रन वगैरे लावा, त्याच्यामध्ये जरासं चेंजेस वगैरे करून रिमेश वगैरे करून रिझल्ट बघायला. तर ते तुम्ही आता सगळं काय करायला लागतं, क्लायंट सोबत डिस्कस करायला लागतं टाइम किती आहे. Sometimes it is decided based on mutual understanding. Time estimation is very relative and one can find a lot of differences in estimation by different people. आता तुम्ही समजा आता फ्रेशर आहे आणि समजा एक्सपिरियन्स काम करतोय, किंवा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि 1000+ प्रोजेक्टवरती काम केलं असेल, मग त्याला एक्झॅक्ट माहिती असतं की टाइम त्याला 1 दिवस लागणार आहे की 5 दिवस लागणार आहे. जर का प्रेशर असेल तर तो डायरेक्टली काय सांगेल 2-3 दिवस लागेल आणि त्याच्यावर जास्त पण टाइम लागू शकतो की त्याला रिझल्ट येण्यासाठी. ते प्रत्येकजण वेगवेगळं सांगू शकतो. डिफरंट इंजिनियर ॲज मच एज 2 to 3 times. म्हणजे जो एक्सपिरियन्स माणूस असेल तो 1 दिवस सांगेल आणि तो दुसरा दिवस असेल तर 3-4 दिवस एक्स्ट्रा वर सांगू शकतो. Usually a less experienced person will estimate more time. Less experienced person असेल तर more time सांगेल. Also, if someone is handling the job for the first time,
then he she'll will require more time. Okay. If similar kind of jobs are given to the same engineer again and again, the machine time would reduce drastically. Okay. आता तुम्ही 43 तुम्हाला प्रोजेक्ट दिला, 43 ला तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिलं त्याचं काय करायचंय, शो मॅपेबल फेसिंग करायचं आणि फेस मिशन करतात. त्याच्यानंतर म्हणजे सायनिंग द्यायची. पहिल्यांदा तुम्हाला माहिती नसणार की हे काय काय प्रोसिजर आहे. ही जर का प्रोसिजर तुम्हाला सेम तुम्हाला त्याच टाईपच्या प्रोजेक्ट मध्ये दिली तर तुम्हाला माहिती डायरेक्टली हे करायचंय की पुढे जायचं. ते पहिल्यांदा तुम्हाला एक दिवस लागेल, नंतरच्या तुम्हाला फक्त 6-7 तास होणार. जॉमेट्री चेक प्लस तुम्हाला जॉमेट्री पण चेक करायला लागते जेव्हा मिशन स्टार्ट करतात. त्याच्यामध्ये काय काय चेक करायचं ते बघितलं. जनरली कॅड डेटा इज प्रोव्हाइडेड इन आयजीएस फॉर्मॅट. कुठला फॉर्मॅट असणार आहे, आयजीएस फॉर्मॅट किंवा स्टेप फॉर्मॅट एसटीपी. Geometry cleanup is an integral part of the meshing activity. काय करायचं असतं तुम्हाला, geometry cleanup. C engineer should have at least knowledge of basic knowledge of CAD. हे CAD म्हणजे कम्प्युटर डिझाईन, म्हणजे जे सॉलिड सॉफ्टवेअर तुम्ही शिकला ते CADच्या फील्ड मध्ये होतं. CAD म्हणजे AutoCAD. Before starting the job, the geometry should be carefully checked for free edges, okay? Scar lines, duplicate surfaces, small fillets, small holes, beads, intersection of parts, the clashing होतंय का, म्हणजे आपण सॉलिडवर्क्स मध्ये इंटरफेरन्स होऊ शकते. ते सगळं तुम्हाला एक बेसिक बघायला लागतं. If suppressing fillets, small holes, beads, or generation of mid surface is required for machining, okay, then why isn't the CAD data provided in the way needed for C by CAD? तुम्ही आता जिओमेट्री क्लीनअप केलं होतं, त्याच्यामध्ये फिलेट्स वगैरे डिलीट केले होते, होल्स फिल केले होते. ओके, मग डायरेक्टली तुम्हाला जो कॅड इंजिनियर असणार आहे, ओके, तो तसाच डेटा का पाठवत नाही डिलीट वगैरे करून, तो क्वेश्चन आहे. Yes, theoretically that would be an ideal situation. Ideal situation of somewhere, but practically everyone works with very tight schedule and target dates. कंपनीमध्ये तेवढा टाइम नसतो. कंपनीमध्ये लवकर डिझाईन तयार केली सगळं प्रोडक्शन करून हे करला सेल्स वगैरे झाला असतो. CAD data is generated keeping in mind the final time to be released for manufacturing. डेटा कशासाठी बनवून असतो, 3D मॉडेल बनवलं असतात ते त्याच्यामध्ये फिलेट्स वगैरे असतात, मॅन्युफॅक्चरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बनवलं असतं. फीस फाईल कशासाठी जाणार आहे, द सेम CAD मॉडेल इज प्रोव्हाइडेड सायमल्टेनियसली टू द टूल्स, इंजिनियर, फिक्चर्स, ओके, वेंडर्स, पर्चेसिंग, सगळ्यांसाठी तोच डेटा जाणार. समजा हा पेन बनवायचा, पेन बनवण्यासाठी ती डाय बनवायची आहे, ओके, टूल अँड डाय मिळाला. याचा असेंब्लीसाठी जेव्हा असेंबल होणार आहे तर असेंब्लीवाल्यांना त्याच्यानंतर मग त्याचं काय अजून समजा तिथे पाठवायचं असेल, पॅकेजिंगचं मशीन वगैरे बनवायचं असेल त्याच्यासाठी पण तीच फाईल झाली. तेवढा टाइम नसतो की ते डिलीट वगैरे करतो. आणि प्लस मेन इम्पॉर्टंट काय, द सिम्प्लिफिकेशन रिक्वायर फॉर एफई. तुम्ही सीई मध्ये काम करता, मोस्टली कंपनीमध्ये जर असं तुम्ही एफईए सी इंजिनियर तर तुम्हाला फक्त एफईएसच काम असतं. स्मॉल स्केल कंपनीमध्ये वगैरे असू शकतं की दोन्ही डिपार्टमेंट तुम्ही हँडल करताय, कॅड पण तुम्ही बघताय आणि सीई पण बघता. आता ते जे सर आहे फोन चालू का ना, पेनड्राईव्ह तिथे कॉपीला लावलं घे तिथला सेकंड नंबरचा पीसी, त्याच्यातला नेट स्केचअपचा फोल्डर कट पेस्ट करून घेऊ. सर होते ना, त्यांना अराउंड 10 years एक्सपिरियन्स जॉन डेअर मॅडर्स आणि टोटल अराउंड 25 years एक्सपिरियन्स. त्यांना सॉलिडवर्क्स वगैरे एवढं काही नॉलेज नाही आहे, नॉलेज जस्ट बेसिक. तुम्ही सांगितलं त्यांना मग सांगितलं की हा प्रोडक्ट बनवून द्या सॉलिडवर्क्स मध्ये कुठल्याही सॉफ्टवेअर मटेरियल, त्यांना त्याला प्रोडक्ट बनवता येणार त्यांना जरा 1-2 दिवस लागतात. तुम्ही जर 2 तासात बनवा तुम्हाला आता लेडीचं नॉलेज, पण त्याचं जे काम आहे ते एवढं 25 वर्षांनी ऍन्सिस, हायपरमेश, हे जे सीएचे जे सॉफ्टवेअर आहे ते त्याचंच केलेलं. मोठ्या कंपनीमध्ये तेच काम नाही, तुम्ही एफए मध्येच काम करता. मग त्यांना माहिती आहे की काय म्हणजे एफए जो काही जॉमेट्री आहे त्या जॉमेट्री मध्ये काय चेंजेस करायचे, म्हणजे काय डिलीट करायचे, काय ठेवायचं ते त्यांनाच पाहिजे. कॅड इंजिनियरला माहिती नसतं.
The simplification required for a FEA is understood better by a CA engineer than a CAD engineer. CA engineer माहिती असणार आहे, CAD engineer माहिती नसणार. Hyperworks software, Hyperworks म्हणजे Hyperworks software provides special tools for geometry cleanup and simplification. त्याच्यामध्ये advanced options येतात geometry cleanup साठी, which are usually much faster than a CAD software. SolidWorks मध्ये वगैरे ते option दिलेले. Many times for complicated geometry, surfacing operations fail in CAD software, and it could be easily handled by a CA engineer by avoiding geometry and generating the mesh using manual or special machine operations. सेपरेट ते हायपरमेश मध्ये ऑप्शन दिलेले आहेत. geometry आता इम्पोर्ट केली जाते, तिथे आपण geometry टाकते. उद्या घेऊन यायचं, अजून एक 14 GB राहिलेलं झालेलं कॉपी पेस्ट सर्वच नाही. ती जी जॉमेट्री त्यांनी पाठवली होती त्याची फाईल ऑलमोस्ट 180 MB होती. ते फक्त मॉडेल होता असेंब्ली होती 180 MB. तुम्ही आता जेव्हा पार्ट बनवतो हार्डली 1 MB वगैरे होतं. ते ANSYS मध्ये पण तो ओपन व्हायला त्याला 2 तास लागले होते. सॉलिडवर्क्स मध्ये ती फाईल म्हणजे 10 मिनिटं ओपन होती, 10 मिनिटं बनवत होते, आणि ANSYS मध्ये 2 दिवस लागले होते. 2 तास लागले. ते पण कसं त्याच्यामध्ये अशी चेंजेस वगैरे केले, त्यानंतर ती फाईल ओपन झाली. त्यांचा जो पीसी होता, त्यांचा कंपनीचा जो पीसी, त्याच्यामध्ये त्यांनी संध्याकाळी 8 वाजता फाईल लावली होती. दुपारी जवळ 11-12 वाजले होते तरी ते फाईल ओपन होते. ते ओपन नाहीच केले, सगळं चेंजेस वगैरे केले, नंतर मग ती 2 तास ओपन झाली. ते जॉमेट्री मग त्याच्यामध्ये अजून चेंजेस केले, नंतर मग जवळ 10 मिनिटं लागले काही बघा. ते सगळे एक्स्ट्रा फीचर्स वगैरे जे होते ते डिलीट वगैरे केले. त्याची 180 MB ची फाईल 65 MB वरती आणली. ते सगळं एक सी इंजिनियरच माहिती असणार काय करायला लागतील चेंजेस की फाईल वगैरे कन्वर्ट. त्याच्यानंतर मग सिमेट्रीची, जर का पार्ट सिमेट्रिकल असेल तर आपण काय करणार, तो पार्ट डिवाइड करू शकतो. तर इथे हा बॉक्स आहे, हा बॉक्स काय करणार तुम्ही एवढंच ठेवून देईल. त्याच्यावरती मेशिंग करणार, तेच काय करणार कॉपी पेस्ट करणार, ते घ्यायचे. Meshing only a quarter of the plate and reflecting twice its head visible. Okay. Some part symmetric repetition of features in copy paste command. Meshing the highlighted 22.5 portion and then using the reflection and rotation will lead to faster meshing, as well as the same structure of elements in most are the critical areas. again I latest 22 part जो आहे त्याच्यावरती मेशिंग करणार आणि ते सगळीकडे कॉपी पेस्ट. कमी स्पेस नाही, आता याच्यावरती तुम्ही जे काय मेशिंग कराल टाइम तुम्हाला कमी लागेल. तेच तुम्ही काय करणार कॉपी पेस्ट करणार. ओके, जो पॅटर्नचा जो ऑप्शन तो हायपरमेश मध्ये ऑप्शन येईल. तुम्हाला इथले जर नोड एलिमेंट्स वगैरे इझिली ते ऍडजस्ट करता येतात, तेच तुम्हाला काय करतं कॉपी पेस्ट करायचं. लोकल जॉमेट्रीवरती एक्स्ट्रा वगैरे एलिमेंट्स वगैरे येतील, मग ते करायला मिळतील आणि प्लस टाइम पण तुमचा कमी लागतो. तेवढं त्याला मेशिनला, आता हा पार्ट आहे याला समजा 1 मिनिट लागतं पार्ट, टोटल याला काय लागतं समजा 5 मिनिट लागतात, याला फक्त समजा 20 सेकंद लागतात. ह्याच्यावरती 20 सेकंद लागले त्याच्यानंतर मग पॅटर्न केलं तर तुमचं हार्डली 50-60 सेकंदामध्ये काम होत नाही. ते तसं पण स्पीड वगैरे पण मॅटर करतो. प्लस सोल्युशनला पण तसंच टाइम लागतो. सोल्युशन टोटल जॉमेट्रीला केला वेळ आहे, तुम्ही जर सिमेट्री दिलं असेल तर तेवढाच पार्ट घेतला असेल तर त्याला कमी टाइम. Selection of type of element. In real life, we rarely use only one type of element. It is usually a combination of different types of elements. Different product त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स राहणार. मी हे बकेट दाखवले, तर बकेट मध्ये हा जो प्लास्टिकचा जो पार्ट आहे तो सरफेस जॉमेट्री 2D सरफेस आहे. हा जो आहे हा 1D आहे. आणि इथले जे
बोल्ट्स वगैरे असतील तर ते काय झाले 3D झाले. The handle of the bucket is molded by vertical. Bucket body uses a shell, and the connection between the handle and the bucket body is rigid. तीन काढले का? चार काढले. Geometry based and API based. The mesh is associated to the geometry. If the geometry is modified, the mesh will also get updated accordingly. Okay. आता तुम्ही जॉमेट्री इम्पोर्ट केली त्याच्यावरती मेशिंग केलं. मेशिंग केल्यानंतर समजा परत जॉमेट्री इम्पोर्ट करायला गेली. कधी कधी अपडेट होत नाही, कधी कधी तुम्हाला परत जॉमेट्री वगैरे सिलेक्ट करावं लागते. ते डिपेंड राहतं सॉफ्टवेअरवरती. काही सॉफ्टवेअरमध्ये इकडे चेंज केली ऑटोमॅटिक तिकडे पण चेंज होते. The boundary condition could be applied on the geometry like surface or edge. हेच कधी कधी डिलीट होऊन जातात की तेव्हा समजा तुम्ही ऑलरेडी बाउंड्री कंडिशन्स अप्लाय करायचे, त्याला समजा फिक्स सपोर्ट दिला असेल ठीक आहे खालच्या फोटोला, आणि तो फेस समजा डिलीट झाला किंवा वरती वगैरे शिफ्ट झाला, त्यामुळे समजा कट वगैरे तुम्ही लागेल फेस डिलीट झाले ते परत एरर वगैरे येतात, तिथे तुम्हाला परत सिलेक्शन वगैरे करावं डिपेंड राहते. Mesh is non-associative. The boundary conditions are applied on the elements in mesh. Meshing in critical areas. Critical areas are locations where high stress locations will occur. Dense meshing and structural mesh in the trias and contracts is defined. Areas away from critical areas are general areas. Geometric simplification and force meshing general areas are defined. The general areas असतील तिथे काय करणार तुम्ही force meshing करणार. म्हणजे क्रिटिकल एरियाज असतील जिथे स्ट्रेसेस जास्त असतील हाय स्ट्रेसेस तिथे तुम्ही काय करणार डेन्स मशीन करणार, म्हणजे एलिमेंटची साईज छोटी राहते. How would I know about the critical areas before carrying out an analysis? तुम्हाला कसं कळेल तिथे क्रिटिकल एरियाज उद्या ऍडमिशन So going through previous analysis of similar part carried out by your colleague or senior in the group, one can get a fairly good idea about the probable locations of high stress region. एक प्रोजेक्ट समजा आधी ऑलरेडी केलेला असेल तुमचं डिपार्टमेंटमध्ये ते तुम्ही तिचे जॉमेट्री बघू शकता की काय चेंजेस वगैरे केले, जॉईंट क्लीन अप्लाय केलेले, बाउंड्री कंडिशन्स काय अप्लाय केले, मग ते तुम्ही नेट समजून घेऊन त्या नवीन प्रोजेक्ट मध्ये अप्लाय करू शकता. But suppose there is no past record and you are doing it for the first time. You will run the analysis with reasonable element plan and observe the result. High stress regions are critical and could be remeshed with smaller grain centimeter. And they just take simple run from user, the images then bagaयची जास्त पण elements झालेले elements आणि nodes. जिथे स्ट्रेसेस जास्त येतील बाउंड्री कंडिशन तुम्हाला अप्लाय करतात फोर्सेस तुम्हाला रिझल्ट भेटेल. ते रिझल्ट जिथे स्ट्रेसेस जास्त आलेले तिथे तुम्ही काय करणार एलिमेंटची साईज कमी करणार. रूल्स फॉर मॉडेलिंग होल्स अँड फिलिंग्स. तिथे सर्क्युलर होल दाखवलेला आहे. मिनिमम 12 एलिमेंट्स अराउंड द होल. त्यामध्ये किती पाहिजे 12 एलिमेंट्स. जनरल एरियामध्ये क्रिटिकल एरियामध्ये general areas मध्ये 4 to 6 त्याच्यानंतर मग 3 एलिमेंट्स ऑफ फिलेट, ते फिलेट आहे तिथे 3 दाखवले आणि सेपरेट स्मॉल फिलेट्स किंवा 1 एलिमेंट किंवा
लास्ट म्हणजे डायरेक्टली एकच एलिमेंट. तीनचं नाही कळलं काय होतं. आता इथे हे जे फिलेट आहे त्या फिलेट वरती इथे 3 नोड्स आहेत, 1, 2 आणि 3. डिव्हिजिबल एलिमेंट आणि क्रिटिकल एरियाला समजा एक आहे तिथे त्याची फिलेट गेली ना, त्याच्यावरती 3 एलिमेंट्स गेले. तिथे हा दिसतो एकच एलिमेंट. तर इथे एकच एलिमेंट करायचा लार्ज फिलेटसाठी, किंवा डायरेक्टली छोटे फिलेट असेल तर फिलेट होणार. त्याच्यानंतर मग ट्रान्झॅक्शन 1, 2, 3 हा जो पार्ट आहे आणि एक होता 3 याच्यात डिवाइड झाला, 1, 2, 3 त्यासाठी समजा मोठा असेल 3 याच्यात डिवाइड झाला स्टेट मध्ये एक 3 याच्यात डिवाइड झाला स्टेट मध्ये फोर मध्ये इथून इथून चार divide. कुठल्या दोन मिनिटं काय होता एलिमेंट त्याचे इथे 2 झाले. काय इथे पुढे दिसते 4 दिसत, इथे आहे 3. आणि इथे 2 दिसले, 1, 2, 3 आणि 4 मिळून 2 होते, 2 चे 4 झाले. 1 होता, 1चा 2 झाला, 2 नंतर 3 सर्विस मध्ये ही जॉमेट्री प्लास्टिकचे कार्ड दाखवून देते. त्याचा आपण थिकनेस अशी समजा थिकनेस आहे, त्याचा फक्त मधला मिड सर्फेस एक्सटेंड करेल. मिड सर्फेस एवढी थिकनेस त्याचा मिड सर्फेस मिड सर्फेस. त्यानंतर मग 2 एलिमेंट ट्रायंगल काय काय म्हटलं ट्रायंगल कन्स्ट्रेंट ट्रायंगल CS2 आणि जर का जरा क्लोरोबर असेल तर ABS2 म्हणजे 6 असेल, फॉर्डमध्ये ते 4 आले आणि पॅराबोलिक मध्ये काय आलं 8. लिनियर आणि पॅराबोलिक L3 P6 8. आता मेशिंग कसं नाही करायचं, बॅक टू बॅक ट्रायंगल्स शोधणे आपण तिथे बाजूला ट्रायंगल आले त्यावर करायचे. तीन ट्रायल एलिमेंट should not be connected to each other directly. On plane surfaces, triangular elements should be avoided. हा फ्लॅट सरफेस आहे ना, त्याच्यावरती ट्रायंगल नाही आले हे असं रिकमेंडेड.
सेम इथे ही आउटर एज झाली, इथे पण ट्राय नसेल पाहिजे. व्हॉट इज नॉट ऍक्सेप्टेबल ऍट प्रोफेशनल लेवल. प्रोफेशनल लेवलला मॅथमॅटिक्स चालू असं रिकमेंडेड. Circular hose dispenser. Circular hose should be modeled carefully with the washer 1.2, 1.5 to 2 times diameter. म्हणजे हा सर्कलचा मल्टिप्लायला 2 डायमीटर घेतला असं म्हणजे 2 असेल, वयाचे 4 असतात. आणि मिनिमम नंबर ऑफ 2 layers आपण होईल. आता इथे किती 3 घेतले ना, मिनिमम तुम्हाला 2च ठेवायचे. मॅक्सिमम तुम्ही किती ठेवू शकता. या पॉईंट पासून इथपर्यंत हे 5-6 घेतलेले असे असतील. सिंगल ठेवायचं नाही, फक्त एवढा एकच. मिनिमम त्याला 3 ठेवा, 2 पण नका ठेवू, 3 जास्त ठेवायचे. माझा प्रोजेक्ट सांगितला ना, प्लेट होती, प्लेट मध्ये मी एकच सिंगल एलिमेंट घेतला होता, त्यामुळे सोल्युशन घेतलं होतं. 6 महिने काम चालू होतं. फक्त सी निवड केली. त्याची प्लेट आहे ना, 3 एलिमेंट मध्ये इवन नंबर आहे ना 12, ते 11 नाही ठेवायचे, 9 नाही ठेवायचे. For better representation of the whole geometry and smooth mesh flow lines, holes should be modeled with even number of elements like 6, 8, 12, 16, etc. मला विषय दाखवला सर्कल सिलेक्ट करून नंबर ऑफ डिव्हिजन्स टाकायचे, एलिमेंट लेंथ जी दिली होती त्याच्यामध्ये एरिया सिलेक्ट करून 6, 12, 5 वगैरे असं टाकायचं. Node should lie properly on the surface with no deviation or no kinks. आता सरफेस बघा, जरासं इथे बॉम्ब आलेलं आहे, हे चालत नाही. Switch off the element mesh line and observe the contours in particular curvature. Kinks at shown above are not acceptable. Follow the feature lines. Node should lie exactly on the edges. Instead of zigzag distribution, structure or smooth mesh is recommended. Nodes are aligning a straight line. This is a smooth option provided by the most of the commercial software. Thanks to systematic. हे असं स्मूथ लाईन गेलेलं आहे. Not recommended. Diamond elements are not allowed. For crash analysis, follow the mesh flow lines requirement. Rotating parts are not allowed for crash analysis. For crash analysis, constant mesh size, rising try is preferred due to minimum element length and time step writing. हे कशासाठी रिकमेंडेड स्ट्रक्चरल अनालिसिस, म्हणजे आपण जे करून म्हणतो ते, आणि क्रॅश अनालिसिस साठी असं चालतं. Rotating parts recommended for structural analysis.
आपण जे करतो स्ट्रक्चर अनालिसिस त्यासाठी रोटेटिंग प्लॉट चालते, नॉट रिकमेंडेड फॉर क्रॅश अनालिसिस. हे जे आहे ट्रायल्स वगैरे जे आहेत ते क्रॅश अनालिसिस साठी चालते, स्ट्रक्चरल अनालिसिस साठी ट्राय चालते. ते 3D एलिमेंटचे टाइम लागतो. ते जे आपण एलिमेंट क्वालिटी आली होती ना, त्याच्यामध्ये हे सगळं आलं पॅराबोलिक degree of freedom for solid elements. Only thin shell and one-D beam elements support 6 degrees of freedom, but the solid elements have 3 translational degree of freedom, no rotational degree of freedom. आता हा जो सॉलिड असतो त्यांना काय ते ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम आहे. एक्स वाय झेड मध्ये काय होणार ट्रान्सलेट होणार. ट्विस्ट वगैरे करता येईल आपल्याला नाही करता येत. जे प्लेट्स आणि जे पेपर वगैरे ते तुम्ही ट्विस्ट वगैरे पण करू शकता. एक्झाम्पल हे दाखवलं काय हे झालं मेशिनची थेरी. बाकी काय डाऊट्स वगैरे